परमेश्वराच्या वचनाने काही गोष्टी शिकणार आहोत. त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे काय माहिती आहे की वचनाला आम्ही लोकांनी डिवाइड करून शिकवलं पाहिजे. म्हणजे कुठल्या टायमाला कुठलं वचन कसं त्यांनी परमेश्वराने कसा उपयोग केला. आम्ही लोक बघतो की आमच्या जीवनामध्ये वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल या तीन गोष्टी आमच्याकडे येतात. या तीन गोष्टीमध्ये बायबल देखील असल्या रीतीने बनलेला आहे. बायबल असल्या रीतीने बनलेला आहे की वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल कोणासाठी केव्हा कुठलं वचन कसल्या रीतीने परमेश्वराने पाठवलं आणि परमेश्वराचं कसं महान काम केलं ते आपण बघणार आहोत. थोडक्यात वचनात आपण की वचन आम्हाला काय सांगतो तर कृपा करून तुम्ही सगळेजण इथे बरोबर जर लक्ष दिलं तर तुम्हाला हे वचन माहिती पडेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रभूची स्तुती हो. लवकरच येणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रेमपूर्वक वंदन. आम्ही लोक बघतो या ठिकाणी एक मी चार्ट लावलाय, त्याला जरा झूम करा. त्याला झूम केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की काय म्हणतं देवाचं वचन. आम्ही लोक जर फटाफट तुम्हाला जर काढता आलं तर काढू शकता. तर योनारूची सुसमाचार याचा पहिला अध्याय आणि वचन 17 काढा. त्या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टरित्या बोलतं. देवाचं वचन काय म्हणतं या ठिकाणी की आणि योनारूची सुसमाचार याचा पहिला अध्याय पहिलं वचन जर वाचलं, एक दोन वचन जर वाचलं तर त्या वचनामध्ये असं दिलंय की अमिताचा पुत्र योना याला देवाचं वचन प्राप्त झालं. म्हणजे काय आहे, आजपर्यंत जर तुम्ही लोकांनी बघितलं तर परमेश्वराला जेव्हा ज्या ज्या लोकांची दया आले त्या वेळेला परमेश्वराने त्या ठिकाणी देवाचे महान संदेश पाठवले. नोहा, यशया, अगया असे इत्यादी संदेश पाठवून माणसाला वाचवण्याची प्रक्रिया केली. हालेलुया. जसं येशूला पाठवून आपल्याला वाचवण्यासाठी प्रक्रिया केली, पौलाचं वचन येऊन आपल्याला वाचवलं, अन्य जाती लोकांना वाचवण्याची प्रक्रिया केली. असं परमेश्वराने वारंवार योनारूची सुसमाचार याचा पहिला अध्याय वचन 17 मध्ये वाचू आपण. तर त्याच्या अगोदर योनारूची सुसमाचार याचा पहिला अध्याय आणि वचन 1 आणि 2 जर वाचलं तर त्या ठिकाणी काय सांगितलंय की योनाला परमेश्वराने सांगितलं की जा, उठ आणि जाऊन त्या निनिवे लोकांस काय कर, जाऊन त्या लोकांबद्दल आरोळी दे. म्हणून योनाने काय केलं, योनाने परमेश्वराला हा बोललं, परंतु योना काय केला, परमेश्वराच्या दृष्टीआड झाला. म्हणजे परमेश्वराला त्यांनी फसवण्याची प्रक्रिया केली व जे जहाज तारसेसला जाणार होतं जहाज, ते जहाजात तो चढला आणि त्यांनी त्याचा उतार दिला होता. अर्थात बोललं तर त्यांनी त्याचं तिकीट काढलं होतं आणि त्या जहाजामध्ये तो जाऊन त्या जहाजामध्ये गेला. गेल्यानंतर परमेश्वराने महान वादळ त्या ठिकाणी सोडलं आणि देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी मग त्या लोकांनी सांगितलं हे वादळ कोणामुळे आलंय तर त्यांनी त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्यानंतर तिथं नाव आलं, योनाचं नाव. हालेलुया, हालेलुया. योनाचं नाव आलं आणि योनाला त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं. म्हणून त्याने सांगितलं हे वादळ का आलं, हे वादळ माझ्या मुले आलं कारण मी देवाचं ऐकलं नाहीये. मी जर देवाचं ऐकलं असतं तर मला देवाने सांगितलेलं, कुठे जायला सांगितलेलं, मला देवाने निनिवेला जाऊन त्याचा सुसमाचार सांगण्यासाठी सांगितलंय. परंतु मी काय केलंय, मी तारसेसला पळून आलोय म्हणून हे वादळ आलंय. म्हणून मला तुम्ही काय करा, मला तुम्ही बोटीच्या बाहेर फेका. या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी दिसते, ही बोट दिसते तुम्हाला, त्या बोटीच्या बाहेर मला फेका. आणि योनाला बोटीच्या बाहेर फेकलं आणि देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी योनाला परमेश्वराने आज्ञा केली की योनाला एका माशाने गिळावं. आणि आम्ही लोक योनारूची सुसमाचार याचा पहिला अध्याय आणि वचन 17 मध्ये वाचतो. तर काय सांगितलंय की पहिला अध्याय वचन 17 मध्ये आम्ही लोक वाचतो. तर त्या ठिकाणी काय दिलंय जरा वाचा. समाचार पान नंबर 1065, पहिला अध्याय वचन 17. परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता. योना त्या माशाच्या पोटात 3 दिवस व 3 रात्री. आणि काय केलं, परमेश्वराने प्रचंड मोठा एक मासा पाठवला आणि त्या माशाला काय सांगितलं, जाऊन योनाला गिळ. योनाला काय कर, योनाला गिळ सांगितलं. आणि काय केलं, त्या माशाने जसं त्या लोकांनी योनाला फेकलं आणि माशाने काय केलं, गिळलं. योना किती दिवस किती रात्र
माशाच्या पोटामध्ये होता किती दिवस? भाऊ पण वाचलं. योना माशाच्या पोटामध्ये किती दिवस किती रात्र माशाच्या पोटामध्ये होता? किती लोकांना वाटतं की योना माशाच्या पोटामध्ये जिवंत होता की मेलेला होता? जिवंत होता की मेला होता? बघा, आम्हाला आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी शिक्षण दिलं जातं की योना माशाच्या पोटामध्ये जिवंत होता. पण आज मी तुम्हाला राईट डिव्हिजन वचन शिकून तुम्हाला सांगणार आहे की योना माशाच्या पोटामध्ये जिवंत होता की मेलेला होता. ओके, तुमचं सगळ्यांना असं वाटतं की योना माशाच्या पोटामध्ये जिवंत होता. पण खरं बघितलं तर योना माशाच्या पोटामध्ये मेला होता. याबद्दल बायबल आम्हाला प्रमाण करतो आणि या ठिकाणी जी मी वचनं दिली या वचनाच्या आधारे मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवू शकतो. हालेलुया. आता योना कुठे आहे? माशाच्या जर आपण काढूया योना रुचित सुसमाचार याचा दुसरा अध्याय वचन 2 वाचा. तो म्हणाला मतलब योना म्हणाला, मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले. अधोलोकाच्या उदरातून आता कुठे आहे योना? आता मला एक सांगा की योना माशाच्या पोटामध्ये आहे की अधोलोकामध्ये आहे? कुठे आहे? योना माशाच्या पोटामध्ये आहे की अधोलोकामध्ये आहे? आता दोन्ही वचन तिकडे आहे. 1:17 वचन काय म्हणतो? 1:17 काय म्हणतो की योना माशाच्या पोटामध्ये आहे. नक्की योना माशाच्या पोटामध्ये आहे. दुसरं वचन काय म्हणतो? 2:2 काय म्हणतो की योना अधोलोकामध्ये आहे. यासाठी वचनाला कधी व्यवस्थित वाचणं आमच्यासाठी गरजेचं आहे, समजणं आमच्यासाठी गरजेचं आहे आणि वचन डिवाइड करून शिकवणं पण गरजेचं आहे. बरोबर योग्यरीत्याने त्याची विभागणी करून त्याला शिकवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया. आता मी तुम्हाला स्पष्ट करून देतो थोड्या वेळानंतर की योना नक्की जिवंत आहे की मेलेला आहे. हालेलुया. तर आपण एक वचन काढणार आहोत या ठिकाणी. ऐका, लूका रुचित सुसमाचार याचा 16वा अध्याय वचन 23 आणि 23 आपण वचन 23 आणि 24 वचन वाचणार आहोत. मत्ते लूका रुचित सुसमाचार याचा 16वा अध्याय वचन 23 पासून पुढे वाचू. तिथे हे आहे श्रीमंत माणूस व एक गरीब व्यक्ती, लाजर गरीब व्यक्ती, त्याच्याबद्दल गोष्ट आहे. वाचा. लूका 16 वचन 23 पासून. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जालात मी क्लेश भोगत आहे. आता काय झालं या ठिकाणी सर्वजण लक्षपूर्वक ऐका की आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. लूका रुचित सुसमाचार 16 मध्ये गोष्ट आहे की 2 माणसं, एक श्रीमंत माणूस आहे, एक गरीब माणूस आहे आणि दोन्ही पण माणसं मेली. गरीब माणूस मेला आणि त्याला तो कुठे गेला सांगितलं देवाचं वचन? अब्राहमाच्या उराशी गेला. बरोबर आहे? बायबल म्हणतं. तो श्रीमंत माणूस मेला, तो कुठे गेला? अधोलोकामध्ये. कुठे गेला? अधोलोकामध्ये गेला. अधोलोकामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला क्लेश होत आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला वेदना होत आहेत आणि वेदना होत आहेत. तो काय म्हणतो? हा वाचा. हे बापा अब्राहमा, जर वचन 24 मध्ये वाचलं तर, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया कर. काय कर? आता काय झालं या ठिकाणी? त्या ठिकाणी बघतो, अरे हा लाजर गरीब मनुष्य, हा माझ्या मेजावरच खाणारा, खरकटा फेकलेला खाणारा माणूस आज अब्राहमाच्या जवळ आहे. त्याला छोटस कुलोक पण म्हणू शकतो आपण. हा अधोलोकामध्ये आहे, याला आपण नरक पण म्हणू शकतो. आणि या ठिकाणी त्याला त्रास होत आहे. भरपूर. तो क्लेशामध्ये आहे. स्पष्टपणे वचन सांगतो की तो क्लेशामध्ये आहे. ते क्लेशामध्ये असताना तो काय म्हणतो? हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया कर व त्या लाजराला फक्त एक थेंब पाणी
बोट बुडून पाणी माझी जीभ थंड करावी म्हणून त्याला माझ्याकडे पाठव. हालेलुया, हालेलुया. हे कोणाला बोलतो तो? अब्रामाला म्हणतो. हे बापा अब्रामा की त्या लाजराला पाठव. तेव्हा अब्राम त्या ठिकाणी उत्तर देतो, बाळा मुला. अब्राम म्हणाला, मुला तू आपल्या आयुष्यामध्ये आपले सुख भरून पावलास. तसा लाजर आपले दुःख भरून पावला. आता काय केलं? जेव्हा हा माणूस बघा इथे लक्ष द्या. जेव्हा हा माणूस भूदरावर होता, गावात होता, खेड्यात होता, पाड्यात होता, ज्या ठिकाणी घरदार होतं, तेव्हा हा माणूस मोटरसायकल फिरवत होता, 4 व्हीलर फिरवत होता. स्पष्ट भाषेमध्ये सांगतो की आपल्या मनमर्जीने जिंदगी जगत होता. तळमळाचे चांगले शुभ्र आणि चांगले मोठे चांगले कपडे घालत होता. वेगवेगळ्या पद्धतीचा पाणी पित होता. 10 रुपये लिटर वाला पाणी पित होता, 20 रुपये लिटर वाला पाणी पित होता, 200 रुपये लिटर वाला पाणी पण पित होता. काला पण पाणी पित होता, लाल पण पाणी पित होता, त्याच्यापेक्षा सफेद पण पाणी पित होता. समजते तुम्हाला? थाटा माटाने शाली खुशालीने आपलं जीवन जगत होता. पण आज काय झालंय? वाचा पुढे. वचन उत्तर देते आपल्याला, वचन उत्तर देते. पण आज मुला तू आपल्या आयुष्यात म्हणजे आपण जे जीवन जगतो ना, सगळे जीवन जगतो का नाही? ते आयुष्य चालू आहे का नाही? आपण जे तो सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये आपले सुख भरून पावला. सुख घेतलं, सगळं सुख घेतलं. मोटरसायकलवर गेलास, एवढ्या जवळ जायचं होतं तरी मोटरसायकल घेऊन गेलास, 4 व्हीलर चालवलीस, खायला पियाला मस्त खाल्लास, पैसा उडून टाकलास तुम्ही, मनमर्जीने आपल्या मनमर्जीने तुझी जिंदगी जगलास. तू सगळ्या फॅसिलिटी, सगळ्या सुख सुविधा तुम्ही वापरल्यास, म्हणून तुला आज इथे दुःख आहे. जो लाजर जो आहे त्यांनी गरिबीमध्ये त्यांनी जीवन जगला, म्हणजे दुःख सहन केलं, म्हणून त्याला आज इथे सुख आहे. म्हणजे माझ्या प्रियांनो, मला काय सांगू इच्छितो मी तुम्हाला की आम्ही इथे कशा आहोत याबद्दल परमेश्वर काय करतो? लक्ष ठेवतो. भले आम्हाला इथे चांगलं घर नाही मिळालं, चांगलं जीवन नाही मिळालं, चांगली फॅसिलिटी नाही मिळाली, तरी पण लक्षात ठेवा की आमच्यासाठी एक सुरक्षित जागा आहे. त्या जागेला म्हटलं जातं स्वर्ग. पण आता स्वर्गापर्यंत स्वर्गाची भाषा नाहीये. आपल्या सगळ्यांचा एक महान एक विश्वास आहे. माहिती तुम्हाला काय बोलतो? 4था अध्याय, थेसलोनिकरात 4था अध्याय आणि वचन मध्ये वाचलं तर 4 घाटला गेला, फिरून 3ऱ्या दिवशी जिवंत, आणि पुन्हा तुम्हाला मला न्यायला येणार नाही. यो आमचा सगळ्यात मोठा विश्वास, सगळ्यात मोठा पॉइंट आहे आमचा की प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये आला, मारला गेला, गाडला गेला आणि फिरून 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हा सगळ्यांचा, आमचा सगळ्यांचा विश्वास आहे. याच विश्वासाच्या आधारे आम्ही लोक बसलेले आहोत. बरोबर आहे? परंतु आज दुसरा एक प्रश्न येतो की मेल्यानंतर माणूस जातो कुठे? बरोबर ना? मेल्यानंतर माणूस जातो कुठे? तुमचा प्रश्न असेल, मेल्यानंतर माणूस जातो स्वर्गात. चूक आहे. तुमचं दुसरं उत्तर असेल की मेल्यानंतर माणूस जातो नरकात. चूक आहे. मेल्यानंतर माणूस स्वर्गात पण नाही जात आणि नरकात पण नाही. त्याच्यासाठी एक विशिष्ट जागा असते. मेल्यानंतर तुम्ही किंवा आम्ही मेल्यानंतर काय करणार? माणसं आम्हाला जाळतील किंवा गाडतील. तर मी तुमच्या प्रश्नाचं राईट डिव्हिजन करून मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी तुम्हाला की या ठिकाणी योना मेलाय की जिवंत आहे? या ठिकाणी आम्ही लोकांनी बघितलं लोकांची सुसमाचार की तो जो श्रीमंत माणूस आहे तो त्या ठिकाणी आदो लोकांमध्ये क्लेश भोगीत आहे. आणि तो काय करतो? त्या ठिकाणी अब्राहमाला विनंती करतो की मी या जाळ्यात पडलो, या क्लेशामध्ये पडलो, त्याला सांग 1 थेंब पाणी. तेव्हा अब्राहम त्याला उत्तर देतो, तुम्हाला तुझ्या आयुष्यात तुम्ही सुख घेतलं सगळं, म्हणून तुला इथे दुःख आहे. त्याने दुःख घेतलं म्हणून महत्वाच्या गोष्टी असतात. नंबर 1 जीव, नंबर 2 आत्मा, नंबर 3 शरीर. थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 3. हालेलुया. इथं लक्ष करून ऐका की काय झालंय. या ठिकाणी जेव्हा योनाला माशाच्या पोटामध्ये माशाने गिळला गेला तेव्हा योना या ठिकाणी मरण पावला. काय केलं? मरण पावलं. योनाचं शरीर कुठे आहे? माशाच्या पोटात. परंतु
त्याचा जीव न त्याचा आत्मा या ठिकाणी कुठे आहे? प्रश्नाचं उत्तर मिळालं? योना, तुम्ही जर सांगत असाल की योना माशाच्या पोटामध्ये जित्ता होता, तर मी सांगतो की तुम्ही चुकात. मी वचन देतो तुम्हाला, योनाचं शरीर माशाच्या पोटामध्ये आहे, पण योनाचा जीव न योनाचा आत्मा अधोलोकामध्ये आहे. अधोलोकामध्ये त्याच्या जीवाने आत्म्याने त्यांनी प्रार्थना केली. योनावरची सुसमाचार 2 अध्याय 2 वचन त्यांनी प्रार्थना केली, सांगितलं. अधोलोकातून त्यांनी प्रार्थना केली आणि त्यांनी सांगितलं, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. यो जीव आत्मा दोन्ही परत येऊन या ठिकाणी योनाला जिवंत केलं. माणूस पण गेला होता अधोलोकामध्ये, गरीब माणूस पण गेला होता. म्हणजे मेल्यानंतर माणूस कुठे जातो? अधोलोकात. तुम्ही जर सांगत असाल की मेल्यानंतर माणूस स्वर्गात जातो, नाही. जेव्हा येशू ख्रिस्त, देवाचं वचन स्पष्ट, एक वचन काढूया आपण थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय आणि त्याचं वचन थेसलोनिकरास त्याचा 4 अध्याय. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताद्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव आपल्या बरोबर आणील. व प्रभूच्या वचनानुसार आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू, ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणार नाही. कारण आज्ञाध्वनी दिव्यताची वाणी व देवाच्या तुला रिता नाद होत असताना प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठवले जातील. हालेलुया. म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा की जे लोक मरण पावलेत, बरोबर ना? आपल्या अगोदर मरण पावलेत की नाही? प्रार्थना करणारे माणसं मरण पावले किंवा आपण मरण पावले, बरोबर ना? पहिल्यांदा जेव्हा दोन्ही होणार तेव्हा त्या ठिकाणी प्रभू येणार. आता प्रभू कसा येणार आहे? ढगावर येणार, बरोबर ना? आल्यानंतर त्या ठिकाणी काय जाईल की ती जी मेलेली माणसं आहेत ती काय केली जातील? कुठे जातील? पण या तुमच्या शरीराने, या पापीने दुष्ट शरीराने तुम्हाला प्रभू स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून देवाचं वचन स्पष्ट बोलतं की परमेश्वर प्रभू येशू या भूतलावर येईल आणि तो एक महिमावंत गौरवशाली शरीर तो आम्हाला देईल. कारण हे शरीर आमचं जाणार नाही. या शरीराने काय काय काम केलंय? काढू दुसरे वचन थेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 23. स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनास समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावत. हालेलुया, हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आमची पापाची उत्पत्ती आहे ना, पापाची निर्मिती आहे. म्हणून काय होईल या ठिकाणी? हे आमचं शरीर जे आहे ना, शरीर जर कोणी कबरेमध्ये शरीर ठेवलं तर शरीर जसं तसं राहील का? नाही राहणार. किंवा या पापमयी शरीराने आम्ही स्वर्गामध्ये नाही जाऊ शकत. म्हणून प्रभू जेव्हा येईल तेव्हा प्रभू एक विशिष्ट प्रकार जीवन आत्मा, तुमचा जीवन आत्मा तिथेच असेल अधोलोकात, आणि तुम्हाला विशिष्ट महिमावंत शरीर दिलं जाईल. तुमचा जीव आत्मा त्याच्यात असे येईल आणि महिमावंत शरीर दिलं जाईल आणि प्रभू ढगावर येईल आणि आम्ही प्रभूच्या बरोबर जाऊ. आम्ही प्रभूच्या बरोबर जाऊ. येशू ख्रिस्ताला आम्ही बघतो, गालिलीकरांनी बघितलं, 2 स्वर्गदूत आले आणि घेऊन गेले त्याच पद्धतीने. हालेलुया. आता तुमचा जर विश्वास आहे, तुम्ही सांगता या ठिकाणी की योना माशाच्या पोटामध्ये जिवंत होता. तर योना माशाच्या पोटामध्ये जिवंत होता तर आमच्या सुसमाचारावर पडदा पडलेला आहे.
पहिला करेल अध्याय 15 पहिला करीत अध्याय 15 वचन 14 पासून पुढे. आणि ख्रिस्त उठवला गेला नाही जर ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ. तर आमची घोषणा व्यर्थ आहे. आमची घोषणा काय आहे? आमचं ब्रीद वाक्य काय आहे? आमची घोषणा काय आहे? येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, मारला गेला. बोला, येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, मारला गेला आणि पुन्हा येशू कशासाठी? जेवायसाठी नाही. ओके, येणार पण नाही, बुधवार पाय पण ठेवणार नाही तो, हे आम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. जर येशू ख्रिस्त उठविला गेला नाही, हा वाचा भाऊ. आणि जर ख्रिस्त उठवला गेला आणि नाही जर ख्रिस्त उठविला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ तर आहे. आमची घोषणा व्यर्थ आहे. फुकट आहे. घोषणा व्यर्थ आहे. आमचा विश्वास व्यर्थ आहे. हा पुढे. तुमचा विश्वासही व्यर्थ. विश्वासही व्यर्थ आहे. कशाला बसलो इकडे? हा वाचा, मी सांगतो तुम्हाला स्पष्ट करू. हा. आणि आम्ही देवासंबंधाने आम्ही देवा संबंधाने खोटे साक्षी असे साक्षी ठरलो असतो. कारण देवासंबंधाने हा? अशी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठविले पण मेलेले उठवले जात नाही. त्याने ख्रिस्ताला उठवले पण मेलेले उठवले जात नाही. तर मग त्याने त्याला उठवले नाही. मग त्याने त्याला उठवलं म्हणजे काय केलं? हे असं झालं का? येशू ख्रिस्ताला कल्वरी क्रूसावर नेलं, येशू जिवंत होता. येशू ख्रिस्ताला कबरेमध्ये ठेवलं, येशू जिवंत होता. येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी येशू ख्रिस्त कबरेतून उठला आणि सरळ आला आणि सांगितलं, बघा मी आहे. असं झालंय का त्या ठिकाणी? असं झालंय का? असं नाही झालं. येशू ख्रिस्त बघितलं तर त्या ठिकाणी कल्वरी क्रूसावर नियमशास्त्राच्या प्रमाणे, व्यवस्थेच्या प्रमाणे तुमच्या आमच्यासाठी, अतिपाप करणारे व्यक्तींसाठी, प्रेरित पौलुस सारखी जी माणसं लोकांना छलणारी होती, पवित्र आत्म्याची निंदा करणारी होती, पवित्र आत्म्याची घृणा करणारी होती, अशा लोकांना पापाची क्षमा मिळावी, अन्य जातीच्या लोकांना पापाची क्षमा मिळावी म्हणून नियमशास्त्रानुसार, पवित्र शास्त्रानुसार, व्यवस्थेनुसार प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी या ठिकाणी कल्वरी क्रूसावर मेला गेला. गेला का नाही? गेला का नाही? मारला गेला, गाडला गेला आणि फिरून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हे सत्य आहे. पण आता मी जर तुम्हाला सांगितलं येशू ख्रिस्त जिवंतच होता, क्रूसावर पण जिवंत होता, कबरेमध्ये पण जिवंत होता आणि नंतर उठला, मग हे काहीतरी इथं नाटक होते. खोटा आहे ना हे? खोटा आहे, खरं आहे? जर या ठिकाणी येशू मेलाच नव्हता तर आमची सुवार्तेवर पडदा पडलाय. आमच्याकडे एकच विश्वास आहे, येशू ख्रिस्त मारला गेला, गाडला गेला, फिरून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. म्हणून आज आम्ही इथं आलो की जसा येशू ख्रिस्त जिवंत झाला तसा आम्ही मेल्यानंतर देखील जिवंत होऊ. जसं येशू ख्रिस्ताला न्यायला स्वर्गदूत आले, तसं आम्हाला पण न्यायला स्वर्गदूत येतील, आम्हाला पण न्यायला येशू येईल. याच विश्वासाच्या आधाराने आम्ही लोक इथे बसलो, प्रार्थना करतो आम्ही लोक. जर येशू ख्रिस्त उठला गेला नसता तर आम्ही इथं आलोच नसतो. बरोबर ना? हालेलुया. आमचा व्यर्थ विश्वास असता, आम्ही आमच्या बापामध्येच मेलो असतो. चाललंय तसं चाललंय, येशू ख्रिस्त मेलाच नाही. हालेलुया. तेव्हा त्या ठिकाणच्या लोकांना त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी लोकांना काय बोलतो बघा. जर तुमच्यामध्ये कोणता असा विश्वास असेल, नाही येशू ख्रिस्त क्रूसावर मेलाच नाही, येशू ख्रिस्त क्रूसावर पण जिवंत होता, कबरेमध्ये पण जिवंत होता, जिवंतच होऊन त्यांनी दाखवलं. मग येशूने नाटक केलं. हालेलुया. 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 कुठं फसवलं का आम्हाला? आता बघा, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. काढूया मत्ती रुची सुसमाचार याचा 12वा अध्याय वचन 38 पासून 40 पर्यंत वाचूया. तेव्हा शास्त्री व फरीसी यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, गुरुजी तुमच्या हातचे चिन्ह पहावे. गुरुजी तुमच्या हातून चिन्ह पहावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची काय आहे? आता चिन्ह पहावे. चिन्ह म्हणजे चमत्कार. आता आम्ही बघतो की बरेचसे सेवक लोक चिन्ह करत आहेत, त्यांना चिन्ह पाहिजे, चिन्ह चमत्कार पाहिजे. चमत्कार बघून लोक नमस्कार करतात. बाबा बरोबर ना?
काहीतरी चमत्कार करून दाखवा का लोक तुम्हाला नमस्कार करतील. हालेलुया. तेव्हा येशू त्यांच्या संदर्भात काय म्हणतो, तर माझ्यावर रागवणारे लोक आहेत, मला बघणारे लोक आहेत, त्यांना मी सांगतो माझ्यावर रागू नका. की जे लोक चिन्ह चमत्कार करतात, हात लावतात, काही लोक पडतात, हात लावतात, काही काहींचे मोठे मोठे आजार बरे करतात, हात लावतात आणि वेगवेगळ्या प्रकारे चिन्ह करतात, मला त्याच्याबद्दल काहीही तुम्हाला बोलायचं नाही. पण येशू काय म्हणतो बघा, वाचा. त्याने त्यांना उत्तर दिले, त्याने त्याला, ते शास्त्री व पारुशी लोकांना उत्तर दिलं प्रभूने. ते लोक काय सांगतात येशूला, येशू आम्हाला चिन्ह दाखवा, आम्हाला चमत्कार दाखवा, बस आम्हाला चिन्ह दाखवा आणि आम्हाला चमत्कार दाखवा. तर येशू त्यांना उत्तर देतो, त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी, हा दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते. काय मागते, काय मागते. तुम्ही कुठली पिढी आहात, तुम्ही दुष्ट पिढी आहे, व्यभिचारी पिढी आहे. म्हणजे येशू त्यांना असं का म्हणणार मला, ही दुष्ट आणि व्यभिचार पिढी ही चिन्ह मागते. समजते असा येशू का बोलला, कारण ते लोक त्या पद्धतीचे होते म्हणून प्रभू त्यांना बोलला, ही दुष्ट व व्यभिचार पिढी काय मागते, चिन्ह मागते. परंतु आम्ही आज दुष्ट आहोत का, तो कधी म्हणाला, त्या ठिकाणी पास्ट टाइम मध्ये म्हणाला, भूतकाळामध्ये प्रभू बोलला. कारण भूतकाळामध्ये कसे लोक होते, पण आज कृपेच्या प्रेरणेने देवाचं वचन लोकांना मिळालं आहे. कृपेच्या प्रेरणेने आज लोकांनी त्या गोष्टी सोडले. दुष्ट म्हणजे कसे माहितीये की तुम्हाला, जाणून बुजून पाप करणारे. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती हो. जाणून बुजून पाप करणारे. आणि व्यभिचारी कोणाला म्हटलं जातं, त्याला माहिती आहे प्रभूच्या वचनाप्रमाणे आम्हाला एकच बाई केली पाहिजे, तरी पण तो मनुष्य आपलं जीवन व्यभिचारामध्ये जगत आहे. तेव्हा त्या लोकांना प्रभूंनी एक हुकमा दिले, एक प्रमाणपत्र दिले, ही दुष्ट व व्यभिचारी पिढी काय मागते, काय मागते. तुम्हाला पण चिन्ह पाहिजे, कोणी लोललं पाहिजे, कोणी पडलं पाहिजे, कोणी हसलं पाहिजे, कोणी रडलं पाहिजे, कोणी उड्या मारल्या पाहिजे. हे चिन्ह या कलिशामध्ये, या प्रार्थनेमध्ये होत नाहीये. इथं प्रभू काम करतो, इथं कोणी पास्टर काम नाही करत. देवाचं वचन काम करतो, देवाचं सामर्थ्य इथं काम करतो. कोणी पास्टर या ठिकाणी मास्टर नाही आहे, कोणी पास्टर येशू नाही आहे. येशूला येशूच्या जागेवर ठेवायचं आम्हाला. हालेलुया. येशूचं सामर्थ्य या ठिकाणी काम करतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून ही दुष्ट व कुटिलहीन पिढी काय मागते, चिन्ह मागते. परंतु येशू त्यांना बोलला, ठीक आहे, परंतु योना संदेष्टा याच्या चिन्ह वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. तुम्हाला दुसरे चिन्ह मिळणार नाही. काय चिन्ह, आता येशू ख्रिस्त मेला नव्हता त्यावेळेस क्रूसावर. आता येशू ख्रिस्ताचं चिन्ह आहे आपल्याजवळ. येशू ख्रिस्त मारला गेला, काढला गेला, फिरून तिसऱ्या दिवशी. पण या ठिकाणी चिन्ह देतो येशू, त्यांना चिन्ह देतो की योना अकिरीस. दुसरं चिन्ह मिळणार नाही. योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस काय होता, आता मला सांगा, आता मला सांगा, योना माशाच्या पोटामध्ये काय होता, मेला होता का जिवंत होता. आता मग कशी तर बोलले तुम्ही लोक जिवंत होता, आता तुम्ही लोक पलटी मारता, बोलता जिवंत आहे. पहिला बोलले जिवंत होता, आता बोलता मेलेला होता. आता तुम्हाला वचन समजलं. हालेलुया. याच्यासाठी माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, तुम्हाला माझी विनंती आहे, दांड्याकडे बघू नका, माझ्याकडे बघा. यासाठी वचनाला डिवाइड करून, योग्यरित्या विभाजनी करून वचनाला शिकवा. म्हणजे लोकांना माहिती पडेल की तुम्ही काय शिकवता, कुठे वचन चाललंय. हे शास्त्रीय आणि पारुशी लोकांना, हे लोक चिन्ह मागतात, त्यांना चमत्कार पाहिजे. आम्हाला चमत्कार नको, आम्हाला येशूचं सामर्थ्य पाहिजे. तुम्हाला चिन्ह चमत्कार पाहिजे की येशूचं सामर्थ्य पाहिजे. चिन्ह चमत्कार पाहिजे. उठा न जा आता दुसऱ्या कलिशामध्ये, तिथे तुम्हाला चिन्ह चमत्कार मिळतील. आणि 2-4 महिन्यात, 2-4 वर्षात ते पास्टर तुम्हाला जेलमध्ये पण मिळतील. त्यांना सांगा, आता तू चिन्ह चमत्कार कर ना, बाहेर ये. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं. हालेलुया. आम्ही दुष्ट आहोत का, तुम्ही कुटील पिढीचे लोक आहोत का. त्या पिढीला काय नाव दिलं येशूने. येशू ज्या वेळेला होता तेव्हा त्या पिढीला काय नाव दिलं, कुटील पिढी. समजा तरी करा नाही हो.
तुला समजते हे वचन सत्य आहे, तुला समजते हे वचन बरोबर आहे, तरी तू तसाच करते, तशीच करते तू. आम्हाला जर वचन समजते तरी पण आम्हाला सत्य समजतंय तरी पण आम्ही खोटच शिकवतो लोकांना. याला काय म्हटलं जातं? कुटील माणूस. म्हणून वचनाला बरोबर विभाजन करून विभाजन करून वचनाला शिकवा आणि समजवा लोकांना की योना मेला होता की जिद्दा होता. आता मगाशी तुम्ही सगळे बोलले तर जिद्दा होता, आता होता मेला. मरणाची भाषा काय आहे? की जर येशू ख्रिस्त तिथे जिद्दा आहे. जिद्दा असताना येशू काय सांगतो की योना अखेरीस त्यांना दुसरं चिन्ह मिळणार नाही. चिन्ह मिळणार नाही तर योना अखेरीस दुसरं चिन्ह मिळणार दुष्ट कुटिल पिढ्याला. योना भाषेच्या पोटामध्ये मेला होता का जिवंत होता? मेला होता असं शिकवलं पाहिजे. हालेलुया हालेलुया. त्याला पण माहिती होतं, त्या लोकांना पण माहिती होतं, शास्त्री पारुषाला पण माहिती होतं की योना भाषेच्या पोटामध्ये मेला होता. परंतु परमेश्वराच्या सामर्थ्याने हालेलुया त्याचा जीव आणि आत्मा कुठे गेला होता? त्याचा जीव आणि आत्मा कुठे गेला होता? आधो लोकांमध्ये पुन्हा आणलं आणि शरीरामध्ये टाकलं आणि योनाला परत माशाच्या पोटामध्ये जिवंत केलं. आणि परमेश्वराने आज्ञा केली, सांगितलं जाऊन योनाला निनिवेला फेक. आणि जाऊन तिथे निनिवेला फेकलं गेलं. हालेलुया. त्याच्याद्वारे देवाचं वचन सांगतो की लाखो लोकांना सुसमाचार केला. हालेलुया. लाखो लोक वाचले. तसंच येशू ख्रिस्ताला जिवंत केलं आणि आज गावात, देशात, खेड्यात, पाड्यात, संपूर्ण जगात सुसमाचार पसरला. जसा योनाद्वारे त्या निनवेला सुसमाचार पसरला तसा त्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं येशू ख्रिस्ताद्वारे आज संपूर्ण जगाला आगलं. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं वचन प्रत्येक गावोगावी खेडपाडी वचन गेले. तसं योनानी पती किती लोकांना वाचवलं? 1,20,000 आहे ना. निनवेला किती लोक होते? 1,20,000च्या आसपास लोक होते. बरोबर. तेवढ्या लोकांना वाचवलं. पण येशूने किती लोकांना वाचवलं? हालेलुया. चला 16. प्रेरित पौलुसने किती लोकांना वाचवलं? पहिला सांगा मला वाचवलं. अरे वाचवलं का नाही? प्रेरित पौलुसद्वारे वचन आलं ना आपल्याकडे. याला बोलतात राईट डिव्हिजन. वचनाची विभागणी करून शिकवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया. त्यावेळेला तुमच्यासारखी लोक होते दुष्ट. तुम्ही बोलता ना, मी आता बोललो तुम्हाला दुष्ट व कुटिल पिढी त्यावेळेला होते की नव्हते? परत एक सबूत देऊ तुम्हाला. पहिला कोरिन्थ्याचा 10वा अध्याय आणि वचन जर वाचाल, काढू नका, वचन जर वाचाल तर त्या ठिकाणी सांगितलंय मोशेच्या जमान्यामध्ये परमेश्वराने 6 लाख लोकांना मिस्री लोकांच्या गुलामीतून सोडवलं. यहुदी लोकांना त्यांना घेऊन तो जंगलात गेला. त्यांना लाईट दिलं, त्यांना पाणी दिलं, त्यांना जेवायला दिलं का देवाने? रात्रीला लाईट दिली आकाशामध्ये, जेवायला मन्ना दिला, पियाला चांगलं पाणी, खडकातून चांगलं ओरिजिनल पाणी दिलं. बिस्लरी ब्रँड ओरिजिनल बिस्लरी दिलं परमेश्वर. खडकातून डायरेक्ट नाही, बोरिंग बिरिंग नाही मारताना बोरिंग पाणी मिळालं तिकडे. वाचा बायबल. हालेलुया. पण हे जसं वाट चालायला लागलं, पुढे जायला लागलं, तसं या लोकांमध्ये देवाविषयी कुडकुड करायला लागले, गुडगुड करायला लागले. आमची ती काकडी, आमचा तो लसूण, आमचा तो कोंबडीचा रसा, आमचा तो चिकन, हे त्यांना वास यायला लागला. ती भावना त्यांच्यामध्ये आली. देवाने सांगितलं की दुष्ट लोक आहेत, त्यांना मी प्रतिज्ञा दिले, मी जी शपथ दिले, तिथे शपथ दिली. देवाने सांगितलं की मी तुमच्याबरोबर करार करतो. त्याला करार म्हटलं जातं. मी तुमच्याबरोबर करार करतो की जे ठिकाणी मी तुम्हाला पोहोचवणार त्या ठिकाणी मी 6 लाख लोकांना सांगितलं की मी तुम्हाला वाचवलंय. आम्हाला पण देवा प्रभूने वाचवलं का नाही? देवाच्या वाचनाने वाचवलं का नाही? त्याला पण वाचवलं, घेऊन चालला. मग का जंगलामध्ये सगळ्यांना ढेर केलं? देवाने ढेर केलं, सगळ्यांना मारलं जंगलात. वाचवलं कशाला? बरोबर आहे का नाही? मारायचं होतं जंगलामध्ये, वाचवलं का देवाने? असं का केलं? आम्ही एवढी लोक इथे बसलेले आहोत. जर आम्ही काही वेळानंतर आम्ही लोक मरणार किंवा पुरणार, काढणार किंवा जिवंत असताना सुद्धा, आता एक वचन आपण वाचलं 14 वचन मध्ये वाचलं की
आम्ही झोपी गेलो तरी येशू येणार आणि आम्हाला आमच्या कबऱ्या उचकल्या जातील, आम्ही वेगाने घेऊन आम्ही जाऊ प्रभूकडे. बरोबर ना? बरोबर की नाही? हालेलुया, हालेलुया. जाऊ की नाही आम्ही? असाच विश्वास आहे ना आमचा. हालेलुया. नाही गेलो तर तिथे पण देवाने सांगितलं मी तुम्हाला अमुक अमुक ठिकाणी सिओनमध्ये जाऊन आपण सगळी जण आराधना करतो. त्यानं नेलं नाही इथपर्यंत. आता तुम्हाला पण वादा केला येशूने. येशूने तुम्हाला वादा काय केलाय? मी जिथं आहे तिथं मी तुम्हाला घेऊन जाईन. म्हणजे येशू कुठे आहे? बरं का? मग आपण पण स्वर्गात जाऊ का नाही? जाऊ का नाही? मग आता मला सांगा, नाही नेलं तुम्हाला तर. तिथं पण देवाने वादा केला जुन्या करारामध्ये की सगळ्यांना मी सोडवलं पण त्याने. आता सोडवलं म्हणजे सुसमाचार सांगितलं त्यांना, मोशेद्वारे सुसमाचार सांगितलं का नाही? आता तुम्हाला पण सुसमाचार सांगितला प्रेरित पौलुसद्वारे. तर तुम्हाला पण वादा दिलाय, त्यानं पण वादा दिला. त्यांचा वादा देवाने पूर्ण नाही केला. देवाने वादा केला, देवाने करार केला, देवाने त्याचा करार मोडला, त्यांची त्याला पण मारलं. फक्त 2च माणसं गेली. किती माणसं? जो करार केला होता त्या ठिकाणी 2च माणसं गेली. काय त्यांचं नाव? कालेब आणि 2च गेले. आता मला सांगा, आपण सगळे लोकांनी प्रेरित पौलुसच्या आदरणीय होऊन, आता आम्ही कोणाचे आदरणीय आहोत? प्रेरित पौलुसचे आदरणीय आहे. आणि येशूने काय केले? सर्व सुवार्ता सर्व प्रेरित पौलुसच्या द्वारे आम्हाला दिली. प्रेरित पौलुसचा आदर्श घेऊन आम्ही लोक चालणारे लोक आहोत. आम्हाला देवाने वादा केलाय की आम्ही 100% स्वर्गात जाऊ येशू येणार तेव्हा. बरोबर आहे? परमेश्वराने परमेश्वराचा करार मोडला, पण आता येशूला येशूचा करार मोडता येणार नाही. 100% आम्ही स्वर्गात जाऊ. जाणार का नाही? जाणार का नाही? पण कुठली गोष्ट अशी आहे जी तुम्हाला स्वर्गात जाण्यापासून थांबवेल? एक वचन पाहूया. मी येईपर्यंत तुम्ही तुमचा जीव, आत्मा आणि शरीर कसा ठेवा? कसं काय करायचं? हे निर्दोष राहील. त्या लोकांनी कुडकुड केली, त्या लोकांनी बुडबुड केली म्हणून देवाने त्यांना मारलं. विश्वासू जीवनामध्ये आपण काही नाही केलं. आता काही नाही केलं. त्याने कुडकुड केली, कांद्याचा वास यायला लागला, लसणाच्या चटणीचा वास यायला लागला, चिकनचा वास यायला लागला त्याला. बाबा समजते का? आता आम्ही तिथं चिकन मिळायचं, चांगला पाणी मिळायचं आम्हाला. रानात चांगला पाणी पण नाही. मला इथे घेऊन आलास, आम्हाला मारण्यासाठी घेऊन आलास का आम्हाला तिकडे? देवाविषयी कुरकुर करायला लागले, देवाने मारले. कुरकुर केली काय होईल? तर वाचू वचन. रोमपत्र 4 वचन 4 पासून पुढे. अध्याय 2 वचन 4 आणि 5. लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला तयार करून ठेवलंय, फक्त खायचंच आहे. रोमपत्र अध्याय 2 वचन 4 पासून पुढे. किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे मिळाली आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता यांच्या विशुद्धतेचा अनादर करतोस काय? की आपल्या हटवादीपणाने पश्चातापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय यांचा प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतो. स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतो. काय? हे यहुदी लोक कोण आहेत माहितीये तुम्हाला? हे यहुदी लोक कोण आहेत तुम्हाला माहितीये? येशू ख्रिस्ताचे खरेखुरे लोक यहुदी लोक. आणि येशू ख्रिस्त या जगामध्ये फक्त यहुदी बसकारी. पण येशू ख्रिस्त या जगामध्ये कोणासाठी आला? अरे कोणासाठी आला? येशू ख्रिस्त या ठिकाणी कोणासाठी आला? येशू ख्रिस्त आमच्यासाठी नाही आला. येशू ख्रिस्त यहुदी लोकांसाठी आला. 100%. अरे येशू ख्रिस्त या जगामध्ये कोणासाठी आला? यहुदी लोकांसाठी आला पहिल्यांदा. तर त्यांचा पाप क्षमा व्हावा म्हणून झाड लावला ना आपला. दुसऱ्यांदा पण कारण यहुदी लोकांची येशूला भरपूर त्यांच्याबद्दल प्रेम होतं.
आपल्या भावावर आम्ही चांगलं प्रेम करू, आपल्या नातेवाईकांवर चांगलं प्रेम करू, जो परका आहे त्याच्यावर प्रेम करू. हे यहुदी लोक, येशू ख्रिस्ताचे लोक, नातलग लोक, रक्ताचे नात्याचे लोक, यहुदी लोकांसाठीच येशू आला, यहुदी लोकांसाठीच क्रुसावर गेला, अन्य जाती लोकांसाठी नाही. बायबल वाचा. त्यांच्यासाठी ती विधी करावं लागलं, त्यांच्यासाठी तो नियम करावं लागलं, व्यवस्थेनुसार करावं लागलं. आमचा फक्त विश्वास, आमचा काय, त्यांना कृती, आमचा विश्वास. Praise the Lord. प्रभूची स्तुती हो. दुसऱ्यांदा पण प्रभूने पहिला प्लॅन केला त्यांच्यासाठी, पण ते समजले नाही, त्यांनी विश्वास नाही केला. दुसरा प्लॅन पण, दुसरी पण योजना प्रभूने केली प्रेरित पौलुसद्वारे. प्रेरित पौलुस पहिल्यांदा आम्ही जर वाचला प्रेषितांचे कृत्य अध्याय 9 आणि वचन 28-29 मध्ये असं दिलेलं आहे की जेव्हा सुसमाचार मिळाला प्रेरित पौलुसला, तर प्रेरित पौलुस पहिल्यांदा कुठे गेला? प्रेरित पौलुस पहिल्यांदा कुठे गेला? कोणाकडे गेला? यहुदी लोकांकडे गेला, आमच्याकडे नाही आला. त्याच्या स्वकीयांकडे, त्याच्या प्रिय लोकांकडे पाठवलं प्रेरित पौलुसला पहिल्यांदा. आणि मग आपला चार्ट लावा, आपला बॅनर लावा. आपला बॅनर बघा. त्या बॅनर मध्ये सांगितलंय की तो कोणाकडे गेला, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की यहुदी लोकांकडे गेला. आणि मग यहुदी लोकांनी काय केलं? यहुदी लोकांनी काय केलं? त्या ठिकाणी यहुदी लोक ठोकरचे कारण बनले, कारण त्यांनी विश्वास नाही केला. काय विश्वास नाही केला? येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र आहे. येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, मारला गेला, गाडला गेला, फिरून तिसऱ्या दिवशी उठला गेला, किंवा त्यांनी विश्वास नाही केला, म्हणून ते ठोकरचं कारण बनले. आणि आमच्याकडे देवाचा सुसमाचार बघा, आमचा चार्ट. ठीक आहे, समजलं तुम्हाला? ठोकरचं कारण बनलं. या आरो बघितलं ते एरो येईल बघा, बाण बघा, ते बाणाकडे बघा, तो बाण इथे दिसतो, त्या बाणामध्ये दिसतंय की ठोकरचं. इस्रायल लोक, यहुदी लोक ठोकरचं कारण बनलं. आमच्याकडे सुसमाचार आला, सुसमाचार आला म्हणून आम्ही वाचलो गेलो. काय केलं यहुदी लोकांनी? की त्यांच्या हटवादीपणामुळे येशूने त्यांना दोष लावलाय. तिने दिलंय यहुदी दोषी ठरवण्यात आले हेडलाईन मध्ये. तेव्हा आता मी सर्व माझ्या प्रिय बहिणींना, भावांना सांगू इच्छितो, मला ऐकणाऱ्या सर्व बहिणी भावांना सांगू इच्छितो, कृपा युगामध्ये जसं योनाची चिठ्ठी पडली आणि सांगितलं की योना पर्वती आहे. कोणच्यामुळे संकट आले? इच्छामुळे. कोणच्यामुळे वाईट झाला? इच्छामुळे. कोणच्यामुळे झाला वाईट? याच्यामुळे. म्हणजे त्याला काय नाव देतात ना, दुनिया नाव देते ना, काय नाव? पनवती आहे. पण आज कृपा युगामध्ये आम्ही कोणीही पनवती आणि आशीर्वादित आहोत. बोला आशीर्वादित आहोत. कोणी बोलला तर बोलू दे, आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? याकोबाला नाव मिळालं. पहिले याकोबाचं नाव काय? धोका देणेवाला. कसं होणार? नंतर त्याचं नाव काय काय पडलं? इस्रायल, देवाचं मुख पाहणार. आता कृपा युगामध्ये आपलं एक नाव, आम्हाला कोणीही पनवती बोलू शकतो. आशीर्वादित माणूस, येशूद्वारे मिळालेला आशीर्वादित माणूस. तर आम्ही वाचलं देवाचं वचन, त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं. रोमकरास पत्रामध्ये, फिलिप्पिकरास पत्रामध्ये पहिला अध्याय 3 वचन मध्ये वाचलं, आम्हाला देवाने आशीर्वाद दिला. हालेलुया, हालेलुया. आणि त्यांनी काय केलं? आता आमच्याकडे एक विश्वास आहे. काय विश्वास आहे? आम्ही 100% स्वर्गात लायसन्स मिळालं, विजा काढलाय, पासपोर्ट आहे, तयार, स्वर्गात जाणार का? जर अशी हटवादीपणा राहिले, अशा मुशावरती करून राहिले, थाटामाटाने चालायला लागले, मन मर्जीने जिंदगी चालायला लागले, माझ्यासारखा कोण नाही, माझ्याकडं ताकद आहे, माझ्याकडं पैसा आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, माझं असं आहे तसं आहे, हे अशा हटवादीपणा जर केला ना तर आम्हाला पण दोष लागेल. मी काय म्हणतो समजते भाऊ? मी काय म्हणतो समजते? ताई मी काय म्हणतो समजते तुम्हाला? आम्हाला पण दोष लागेल.
तर कदाचित आमचा हात सुटेल. आम्ही इकडेच राहू. आज तो हटवादीपणा काढा. नहीं मी आहे. मैं हूँ. मैं हम है. बाकी सब पाणी कम है. हे सगळं काढा. पैसा असेल तुझा पेटल. ती ताकद असेल ना जाल तुझी. आज आहे तुझी पोरी जवानी. उद्याला काय होईल नोकरी तुझी. तो हटवादीपणा बंद करा. तसं ते यहुदी लोकांनी हटवादीपणा केला आणि क्रुसावरची सेवा त्याने ओळखली नाही. ते प्रभूने त्याला दोष लावला म्हणून ते दोष लावायचं त्याला कारण मिळालं. ते लोक आज मला सांगू इच्छितो मी तुम्हाला तुमचा हट्टीलापणा काढा. घमंड काढा. तुमचा कशाचा घमंड आहे तुम्हाला? तुमच्या पैशाचा, तुमच्या ताकदीचा, तुमच्या घराचा. तर मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये राहत होते पंजाबमध्ये. 5 मिनिटात बंगले खाक झाले त्यांचे. सगळ्यांचं अन्न संपेल पण पंजाबचं अन्न संपणार नाही. आज बघता त्यांच्या पंजाबमध्ये अन्नाची वाहन आहे. पूर येऊन गेला तिकडे. कशाचा घमंड आहे तुम्हाला? कशाचा माज आहे तुम्हाला? तो हटवादीपणा तुमच्याकडे असेल तर प्लीज माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा हटवादीपणा तो काढून टाका. कदाचित याच्यामुळे आपला हात सुटेल. घमंड माज आहे ना हटवादीला असं बोलतात ना, घमंड माज सोडून टाका. तर आम्ही काय करू त्या ठिकाणी राहू जाऊ. जेव्हा येशू ख्रिस्त येणार आम्हाला न्यायला, आम्ही इथे राहू. आम्ही जाणार नाही. मग काय? मग प्रगटीकरण चालू होईल. बघ माझा चार्ट. 3.5 वर्षाची पिढा, 3.5 वर्षाची पिढा, 7 वर्षाची पिढा. दोष लागलेली मंडळी. कुठल्या मंडळीला दोष लावला? साधे सीते मंडळीला मी दोष लावतो. लावधिया येथील मंडळीला मी दोष लावतो. मग आपल्या पण मंडळीला, आपल्या पण लोकांना दोष लावला तर दोष लागला पाहिजे का? येशू येणार तेव्हा दोष लागला पाहिजे का? मग करायचं काय? मग करायचं काय? लीडर लोक, पास्टर लोक, सेवक लोक, मला ऐकणाऱ्या लोकांना सांगतो, मग आपल्याला करायचं काय? म्हणून देवाचं वचन जे आहे राईट डिव्हिजन करून, मतलब बरोबर योग्य विभागणी करून देवाचं वचन शिकवणं आमच्यासाठी गरजेचं आहे. शिकणं पण गरजेचं आहे. कुठलं वचन केव्हा कोणासाठी कधी सांगितलंय हे लक्षात ठेवा. येशू त्या ठिकाणी मिळला. येशू त्या ठिकाणी बोलला, ही दुष्ट कुटिलीन पिढी काय मागते? ही दुष्ट कुटिलीन पिढी काय मागते? आम्हाला चिन्हाची गरज आहे का? दुष्ट कुटिलीन पिढी चिन्ह मागते. आम्ही दुष्ट कुटिलीन पिढी नाही आहोत. आम्ही देवाने आशीर्वाद केलेली पिढी आहोत. तुला आशीर्वाद पिढी आहोत. आशीर्वादित पिढी आहोत आम्ही. योनाला तसं फेकला गेला. योना कोण काय बोललं? त्याची चिठ्ठी निघाली. आपल्यामध्ये कोणाच्या दोषामुळे, कोणाच्या पापामुळे देवाने वादळ सोडले. योनाची चिठ्ठी निघाली. योना कोण निघाला? पनवती निघाला ना? निघाला ना? पण आज कृपा युगामध्ये आपल्यामध्ये कोणीही पनवती नाही. मला या तुम्हाला एक ताली बजाव. पनवती नाही आहे. शब्द आहे का? शापित. बोला मी शापित नाही आहे. मी शापित नाही आहे. मी आशीर्वादित आहे. आज नाही होत ना तुला पोर, होल तुला पोर. आज तू गरीब आहे ना, टेन्शन घेऊ नको. त्या दिवसात तुझाच आहे. तो बघा गरीब होता, कुठे गेला? सोनावरची. श्रीमंत कुठे गेला? एक टेप पाण्यासाठी. आठवण करा. हालेलुया, हालेलुया. आज जर माच करत असाल, घमंड करत असाल, मला ऐकणारे लोकांना लक्ष द्या. ओल्या मातीचा तू एक सचा, तुझ्या देहाचा नाही भरोसा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. ओल्या मातीचा तू एक साचा, तुझ्या देहाचा नाही भरोसा. आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. ठीक आहे सारखं वाटतं. तुम्ही गायक नाही आहे, पास्टर.
पाहत काट वाटते मजा, शील तू पुढे सजा, आहे ना? पाहत काट वाटते मजा, भोगशील तू पुढे सजा, शरण जा तू आता प्रभूला. हात काट वाटते मजा, म्हणजे येते ना, म्हणजे येते ना, म्हणजे येते ना. भोगशील तू पुढे सजा, एकदम पाणी नाही मिळणार मानवा, काला पण मिळणार नाही, लाल पण मिळणार नाही, पिवळा पण मिळणार नाही, सफेद पण मिळणार नाही, बिस्लरी पण मिळणार नाही, वैलाचा पण मिळणार नाही मानवा. त्या मंडळीला दोष लावले, 7च्या 7 मंडळीला दोष लावले, चालेल ना? चालेल ना? आपल्या मंडळीला दोष नाही लावला पाहिजे. पण काय केलं पाहिजे आपण? एक वचन वाचूया. पहिला तिमोथी याचा 4था अध्याय वचन 16. पहिला तिमोथी याचा 4था अध्याय वचन 16. इसीलिए अपनी शिक्षा के ऊपर तू ध्यान देना, उसी में ही बने रहना, ढल जाना, ताकि तू और तेरा और तेरे सुनने वाले का तू उद्धार कर सके. तू व तुझ्या शिक्षणाकडे नीट लक्ष दे, कारण असे केल्याने तू व तुझ्या लोकांचे तारण साधशील. काय साधशील? हो, असंच आहे. तुम्ही मास्टर नाही आहे, असंच आहे. वाचा. तू व तुझ्या ऐकणाऱ्यांचे तारण साधशील. वाचा. आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यात टिकून राहा. काय करून जा? हा, राईट डिव्हिजनला टिकून राहायचं का जायचं चिन्ह चमत्कार बघायला? साहेब पोरांना बोला, या राईट डिव्हिजन वचनाला, या प्रार्थनेला, या संगतीला चिटकून राहायचं तर जायचं आपण चिन्ह चमत्कार बघायला. खाली पडाल, लोलाल, हात लावायचे 5,000, लात मारायचे 20,000, तिकडे जाल का? चिन्ह चमत्कार पाहिजे? जा. दुष्ट कुटिलीन पिढी जा. आम्हाला पण नाव पडेल दुष्ट कुटिलीन पिढी, चिन्ह चमत्कार. चिन्ह नको. तुमचा भरोसा, विश्वास. आम्ही येशू ख्रिस्ताचा क्रूस गाजवितो. हालेलुया. येशू ख्रिस्ताची सुवार्ता. आम्ही तर येशू ख्रिस्ताचा, आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवितो. हालेलुया. मी फक्त विश्वास केला, येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, मारला गेला, काढला गेला, फिरून 3ऱ्या दिवशी आम्हाला तारणार कोण? आमचा विश्वास. बरोबर ना? म्हणून तू व तुझ्या शिक्षणाकडे, मास्टर लोक इथे लक्ष द्या, तू व तुझ्या शिक्षणाकडे नीट लक्ष दे. नाही तर मास्टरचा चाललंय, मंडळीचा चाललंय. मास्टर 2 बायका करतो, मंडळी वाले पण 3 बायका करतात. मग गाणं बोले, पाहत काट वाटते मजा, भोगशील तू पुढे सजा. पहिला नंबर कोणता असेल? या नरकाच्या जागेमध्ये, आदो लोकांमध्ये वेदना भोगायचा पहिला नंबर कोणता असेल? मास्टर लोकांचा. खुले आहेत का? मन पसंत आला तो फ्लेवर उचलला. त्याच्या मर्जीवर तू कोण आहे? प्रार्थनेचा तो येशू आहे, प्रार्थने तो भाला काय तो? हालेलुया. तू व तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. मी काय शिकवतो, हे का मी शिकवतो, हे काय शिकवतो मी तुम्हाला, कशाला शिकवतो मी तुला? तू तुझ्याकडे पहिला लक्ष दे की मी शिकतोय बरोबर आहे का. पहिला तू बायबल वाच, मग दुसऱ्याला शिकव. तू व तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. काय होईल? असं केल्याने काय मिळेल? बोला काय मिळेल? बोला काय मिळेल? अरे बोला काय मिळेल? काय मिळेल?
कारण असे केल्याने तू पहिला मास्टर तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे काय साधशील. आम्हाला काय मिळालं पाहिजे. मिळालं पाहिजे की तारण गेलो पाहिजे ना स्वर्गात. येशू आलं तर राहिलो पाहिजे की गेलो पाहिजे. आपण गेलो पाहिजे ना. तू तुझे म्हणजे तुझं स्वतःला पण तारण मिळेल. स्वतः पण स्वर्गात जाशील आणि मंडळीला पण. नाही तर पहिला नरकामध्ये ही माणसं पुढे आहे असं लपत आहे. मागून माणसं माझं कोण आहे तर या पुढे आहे नरकामध्ये. आणि अहो वाटत तुम्ही कसे काय द्या तुमचं मागं वचन द्यायचे आम्हाला. तुम्हाला समजलं का नाही. वचन काढू का. खूप वेळ झाला तरी वचन काढू. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणारे प्रत्येकाचा स्वर्गात त्या राज्यात आणि स्वर्गात प्रवेश होणार. नम्राला पहिला कोण असेल. यातच तू काय करणार टिकून राहा. याच्यासाठी मला ऐकणाऱ्या प्रिय सर्व बहिणींना भावांना माझी विनंती आहे की वचनाला बरोबर समजून घ्या. त्यासाठी आपण हा चार्ट लावतो. चार्टमध्ये शिकवतो. दुसरा अध्याय आणि वचन 15 मध्ये वचनाला विभाजी करून शिकव. योग्य ते वचन विभाजी करून शिकव. हे वचन कोणासाठी आहे केव्हा आहे. आता आम्ही दुष्ट कुठली पिढी नाही आहे. त्या ठिकाणी योनाला जिद्द दर्शवला. आजपर्यंत आम्ही सुद्धा शिक्षण देत होतो. जिद्दा होता योना माशाच्या पोटात. माशाच्या पोटात प्रार्थना करत होतो. तो माशाच्या पोटात प्रार्थना करत होता तर तो अधोलोकामध्ये प्रार्थना करतो. उत्तर क्लिअर. हालेलुया. मला ऐकणाऱ्या सर्व युट्यूबवर बघणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं. तुमच्या वचनामध्ये परिवर्तन आलं. जसं मी वचनानुसार सांगितलं या ठिकाणी पहिला तिमोथी याचा 4था अध्याय आणि वचन 16. तू तुझ्याकडे व तुझ्या शिक्षणाकडे नीट लक्ष दे. त्यात तू टिकून राहा. असे केल्याने तू म्हणजे पास्टर तू व मंडळी लोक मंडळी यांचे तारण मिळण्यासाठी आम्ही सगळेजण येत आहोत. हालेलुया. लवकरात लवकर माझा प्रभू येशू ख्रिस्त येईल. तुम्हा सर्वांना घेऊन जाईल. कारण आम्हा सर्वांना घेऊन जाण्यासाठी लवकरात लवकर येशू ख्रिस्त येणार आहे. ते त्याच्यावर देव तुम्हाला सर्वांना खूप खूप आशीर्वाद देईल.